लोकशाही मराठीच्या धडक मोहिमेला मोठं यश प्राप्त झालंय। जुहू चौपाटीवरील कचऱ्याची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दखल घेण्यात आली। सूचना फलक लावण्यासाठी पालिका प्रशासनाला 48 तासांचं अल्टिमेटम देण्यात आलंय। तब्बल 48 तास उलटून देखील महापालिकेला जाग नाही। एकही सूचना फलक जुहू चौपाटीवर अद्याप लावण्यात आला नाही। आज सलग 38व्या दिवशी सुद्धा जुहू चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य कायम। मागच्या 38 दिवसांपासून प्रत्येक दिवशी जुहू चौपाटीवर लोकशाही मराठीच्या माध्यमातून रिअलिटी चेक करण्यात येते। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडलेत। मीनाक्षी, आपण पाहतोय मागच्या 48 तासांपासून खरं तर महापालिकेला अद्याप जाग आली नाही, त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या। मागच्या 38 दिवसांपासून दररोज आपण रिअलिटी चेक करत आहोत। प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दखल घेण्यात आली, मात्र अद्याप सुद्धा सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत। काय अपडेट आहे 38व्या दिवशी? खरं आहे कारण मागच्या अनेक दिवसांपासून इथली परिस्थिती काय आहे ते वारंवार आपण दाखवत आहोत। जे कचऱ्याचं साम्राज्य मागच्या महिन्याभरापासून अधिक दिवस उलटलेले आहेत आणि आज आपण पाहिलं तर लोकशाही मराठीचा 38वा दिवस आहे। ही सगळीच परिस्थिती आपण दृश्यांच्या माध्यमातून दाखवत आहोत। पालिका प्रशासनाला आजही जाग आलेली नाहीये। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की वारंवार ही परिस्थिती दाखवत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही परिस्थिती पाहिली आणि त्वरित आपण पाहतोय की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांना ह्या परिस्थितीबाबत त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर आपण पाहतोय की लोकशाही मराठीच्या म्हणजे आपण दाखवत असलेल्या या सगळ्याच सातत्यानं घेत असलेल्या आढाव्याचा जुहू चौपाटीवरती काय परिस्थिती झालेली आहे यावरती त्यांनी दखल घेतली आणि सोमवारी आपण पाहिलं होतं की 36व्या दिवशी त्यांनी या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली। खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की ही सगळी मोहीम राबवत असताना आज जर आपण पाहिलं तर त्यावरून 2 दिवस आणखीन उलटलेले आहेत, म्हणजे 38वा दिवस आजचा आहे। आज काय परिस्थिती आहे आपण पाहू शकतो। इथे जर पाहिलं तर अद्यापही तितकाच कचरा पाहायला मिळतोय। खरं तर पालिका प्रशासन अजूनही गाढ झोपेमध्ये आहे, कारण इथे जर आपण पाहिलं तर सध्या समुद्रकिनारी जी वाळू दिसते ती वाळूच आता दिसेनाशी झालेली आहे। इथे मी एक अंदाज चालण्याचा प्रयत्न करते, कारण मॉर्निंग वॉक करण्यासाठी काढण्यासाठी खरं तर मनुष्यबळ नाही तर यंत्रणा कामाला लागली पाहिजे होती। ती यंत्रणा लागलेली नाहीये। आपण यावर किती खोलवरती हा कचरा अंदाज लावू शकतो, किती खोलवरती हा कचरा अजूनही या ठिकाणी फसलेला आहे। त्यामुळे चालण्यासारखी परिस्थिती आजही या ठिकाणी नाहीये। खरं तर पुढपर्यंत जर मी चालत गेली तर आणखीन पाय माझा खोलवरती जाईल। मात्र इथली परिस्थिती दाखवत असताना आज जरी आपण पाहतोय की पालिका प्रशासनाला जाग आलेली नाहीये। खरं तर आपण पाहिलं तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीनं याची संपूर्णतः दखल घेण्यात आली। सिद्धेश कदम यांनी इथल्या वॉर्डच्या अधिकाऱ्यांना सूचना देखील दिले, निर्देश दिले की इथे एकही सूचना फलक नाहीये ज्या पद्धतीत कचरा टाकला जातो किंवा मग समुद्रकिनारी येणारे पर्यटक आहेत त्यांच्यासाठी असणाऱ्या सूचना इथे एकही फलक आपल्याला आजही पाहायला मिळत नाहीये। कारण जे निर्देश सिद्धेश कदम यांनी दिलेले होते की 48 तासाचा अल्टिमेटम आहे त्यांच्यासाठी, आणि पालिका प्रशासनाचं आजही आपण पाहतोय की कसा मनमानी कारभार या ठिकाणी सुरू आहे। खरं तर आपण पाहिलं तर आजही जी यंत्रणा काम करायला पाहिजे होती ती दिसत नाहीये। 1 ते 2च गाड्या ज्या आहेत ते इथे पाहायला मिळतात। मात्र हे संपूर्ण महापालिकेचं कशा पद्धतीत अपयश आहे हे पाहायला मिळतं आणि मुंबईकरांची कुठेतरी आपण पाहतोय की फसवणूक करण्याचा प्रयत्न महापालिकेने केला। फसवे व्हिडिओ आणि फोटोज जे आहेत ते सोशल मीडियावरती पोस्ट करून समुद्र किनारा हा स्वच्छ झालेला आहे असे वारंवार दावे करण्यात आले, पण हे दावे आजही फोल ठरतायत। पालिका प्रशासनाला आजही जाग आलेली नाहीये। निश्चितच आपण पाहतोय की इतकं होऊन सुद्धा पालिका प्रशासन निश्चितच या सगळ्याच गंभीर परिस्थितीकडे का लक्ष देत नाहीये। मुंबईकरांचा आवाज सातत्यानं आपण उपस्थित करत आहोत, महापालिकेपर्यंत पोहोचवत आहोत, पण महापालिका आजही गाढ झोपेमध्ये आहे। कारण इथे आपण पाहिलं तर स्वतः महापौर रितू तावडे आजही पोहोचलेल्या नाहीयेत। खरंच या परिस्थितीची गंभीरता यांना राहिलेली नाहीये का असा देखील प्रश्न आजही उपस्थित होत आहे। आज पण आपण पाहू शकतो की महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीनं जे निर्देश देण्यात आलेले होते 48 तासाचं जे अल्टिमेटम होतं, इथे संपूर्ण आपण पाहतोय की 7 ते 8 किलोमीटरचा हा संपूर्ण विस्तीर्ण असा समुद्र
किनारा आहे जुहूचा आणि इथे सूचना फलक जे आहे ते आजही लावण्यात आलेले नाहीये किंवा त्याचं काम देखील अद्यापही या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं नाहीये. आपण पाहू शकतो की पालिका प्रशासन कशा पद्धतीत माजलेली आहे, कशा पद्धतीत पालिका प्रशासनामध्ये काम करणारे अधिकारी हे कशा पद्धतीत माजलेले आहेत, यांना कोणत्याच पद्धतीचं भान उरलेलं नाहीये. त्यामुळे सातत्यानं आपण पाहतोय की दर दिवशी ही सत्य परिस्थिती लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण दाखवत राहणार आहोत. जोपर्यंत जुहूचा समुद्र किनारा हा स्वच्छ होत नाही तोपर्यंत लोकशाही मराठी म्हणून आपण ही सातत्यानं परिस्थिती जी आहे ती दाखवत राहणार आहोत. करण, नक्कीच मीनाक्षी, खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.